आणि म्हणून चित्रामध्ये माणूस आपलं आयुष्य टाकतो, मन टाकतो, हृदय टाकतो, कष्ट टाकतो. हे चित्र सहज बनत नाहीये, शक्य नाही, कोणालाही बनवणं शक्य नाही. म्हणजे चित्र देखील बोलायला लागतात, मूर्त्या देखील बोलायला लागतात, कारण की त्यामध्ये माणसाने त्याच्यामध्ये जिवंतपणा आणलेला असतो. दगडामध्ये जिवंतपणा आणणं ही माणसाने केलेली श्रद्धा असते, ते जगणं असतं असं माझं मत आहे. आज पुण्यातील या पवित्र बालगंधर्व कलादालनात येणं हे माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. इथं आल्यावर मन शांत होतं, विचार खोल होतात आणि मला वाटतं हीच कलेची ताकद आहे. Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी मान्यवर पाहुण्यांचे तसेच उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मी श्रीजित वाघमारे फाईन आर्ट स्टुडिओतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. यानंतर मी आजच्या या चित्रशिल्प प्रदर्शनाचे चित्रकार आणि शिल्पकार महेंद्र वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय आयुष्यमान परशुरामजी वाडेकर साहेब यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर मी महेंद्रजी वाघमारे यांना विनंती करेन की त्यांनी आजच्या या प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकुमारजी गोयल सर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर मी उपमहापौर साहेबांना विनंती करेन की त्यांनी निवृत्त तहसीलदार आणि पुणे शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय आयुष्यमान श्री CM यादव सर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. प्रकाश भाऊ मंत्री हे नुकतेच या प्रदर्शनात आलेले आहेत. मी त्यांचं फाईन आर्ट स्टुडिओतर्फे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या चित्र प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ भाऊ मंत्री हे काही प्रकृती अस्वस्थतेमुळे आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांनी तसा निरोप दिला होता आणि त्यांचे धाकटे बंधू पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर माननीय श्री प्रकाशजी मंत्री हे आज आलेले आहेत. तर मी महेंद्रजी वाघमारे यांना विनंती करेन की त्यांनी प्रकाश भाऊ मंत्री यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. आजच्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आयुष्यमान
आनंद राजा आंबेडकर साहेब तसेच रिपब्लिकन सेना मुंबई शहर सरचिटणीस माननीय मनोज गायकवाड साहेब यांचा आत्ताच निरोप आलेला आहे. ते आजच्या या उद्घाटन कार्यक्रमाला काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाही, परंतु उद्या किंवा परवा ते निश्चितच या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. आजच्या स्वागत समारंभानंतर आजच्या या चित्रशिल्प प्रदर्शनाच्या उद्घाटन माननीय उपमहापौर साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री कृष्णकुमारजी गोविंदकरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या चित्रशिल्प प्रदर्शनाचे चित्रकार माननीय आयुष्यमान महेंद्रजी वाघमारे यांचा त्यांच्या मित्र परिवारातर्फे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. स्वयंभू या शीर्षाचे आज होणारे हे चित्रशिल्प प्रदर्शन हे चित्रकार महेंद्रजी वाघमारे यांचे दुसरे प्रदर्शन असून महेंद्रजी वाघमारे हे स्वतः वाणिज्य पदवीधर आहेत, परंतु चित्रकलेची आणि शिल्पकलेची असलेली आवड आणि त्याच्या प्रेमापोटी त्यांनी कुठलाही चित्रशिल्पकलेतील कुठलाही शैक्षणिक कोर्स किंवा डिप्लोमा न करता त्यांनी ही कला आत्मसात केलेली आहे आणि गेली 40 वर्ष चित्र आणि शिल्पकलेमध्ये ते एक व्यावसायिक चित्रकार शिल्पकार म्हणून कार्यरत आहेत. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी या चित्रशिल्प प्रदर्शनाबद्दल आपण मनोगत व्यक्त करा. महेंद्रजी वाघमारे. नमस्ते. मला काही जास्त बोलायची सवय नाही आणि हे लहानपणापासूनची माझी आवड होती आणि वडिलांनी बीकॉम होण्यासाठी सांगितलं, तर मी बीकॉम झालो आणि 10वीपासूनच मी कलेकडे वळलो आणि जे काही मला आवडेल चित्र शिल्प फायबर ग्लास ब्रॉन्झ म्हणा त्या प्रत्येक कलेला मी स्वतः बघून घरी परत प्रयत्न करायचो आणि एक 7-8 वेळा केल्यानंतर ते बरं वाटायचं, म्हणजे मला जमते असं वाटायचं. आज हे प्रदर्शन भरवले, फार वर्षाची इच्छा होती माझी आणि मान्यवर आले आणि मला धन्य केले माझ्या धन्यवाद महेंद्रजी. यानंतर मी आयुष्यमान माननीय CM यादव सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या प्रदर्शनाच्या निमित्तानं व्यक्त करावं. पुण्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार महेंद्र साहेबराव वाघमारे यांचे चित्र शिल्प कलाकृती गाथा स्वयंभू या शीर्षकाचे दुसरं प्रदर्शन आज आपण इथं पाहत आहोत. या शिल्पसृष्टीचे उद्घाटन माननीय परशुरामजी वाडेकर उपमहापौर पुणे महानगरपालिका तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. ते आज येऊ शकले नाही. ते रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदरावजी आंबेडकर तसेच या कार्यक्रमाचे उपस्थित राहिलेले कोळनूर ग्रुप आणि खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णकुमार गोयलजी तसेच आज या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिले माझे उपमहापौर माननीय प्रकाशजी मंत्री आणि माझ्या बंधू आणि भगिनी. आज जो हा कार्यक्रम जो उपमहापौर परशुराम वाडेकर, तर ह्याचा जो कलाकार आहे हा कलाकार म्हणजे लहानपणापासूनच त्याला त्याची आवड होती
घरची परिस्थिती खरं म्हणजे गरिबी होती. त्याला खरं म्हणजे जजासाठला जायचं होतं, पण परिस्थिती नसल्यामुळं त्याला काय त्या लाईनला जाता आलं नाही. पण त्याच्या मुळातच मनामध्ये जी गुप्त जी इच्छा होती ती त्यांनी हळूहळू ऑटोमॅटिकली प्रयत्न केले नाही. ह्या पद्धतीने म्हणजे त्याच्या की त्याचा एक स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट करायची ती मुळापर्यंत जायचं, बरोबर करायची नाही. आता हे तुमचं समोरचं चित्र जे दिसतं आहे, म्हणजे बुद्धाचं चित्र आहे, हे चित्र त्यांनी कशावर काढलेलं आहे, त्याच्यात त्यांनी हिस्ट्री वाचलेली आहे की बुद्ध काय होता, कसा होता, कशामुळे आला. पुस्तक समोर पाहिलं, सगळं त्याचा विचार मांडले आणि हा मुळात कुठपर्यंत गेला आहे, त्याचे मूळ संस्था काय आहे, त्याचं हे समोरचं चित्र त्याच्यामध्ये दिसतं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः त्याचा अभ्यास केलेला आहे, पुस्तकाचा अभ्यास केला आहे आणि पुस्तकाचा अभ्यास करून त्यांनी ते सगळं हे केले. जे काही चित्र जे दिसतात तुमची म्हणजे महामायाचं चित्र, त्यांनी त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, पुस्तकं वाचलेली आहे. पुस्तक वाचून ते आपल्याला काय करायचे, आपल्याला काय सांगायचे ते ह्या पुस्तकामधून त्यांनी ते वाचून त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे हा ग्रस्त असा आहे की बरोबरचं नाही, अभ्यासू आहे, ग्रॅज्युएट आहे, अभ्यासू आहे आणि नुसतं अभ्यासू नाही, पण मला एखादा विषय विचारायचा तर का, कसं आणि कशासाठी नेहमी प्रश्न विचारलेला आहे. आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्याच्या मनात जे आहे का ते त्याने आपल्या चित्ररूपाने त्याच्यासमोर त्यांनी मांडलेले आहे. चित्रकार किंवा कलाकार कुठले असतील तरी त्याच्या मनामध्ये त्या चित्रकारानुसार एक रेगा जरी मारली तर त्याचं चित्र निर्माण होतं. एक उदाहरण देतो, त्यांनी एक चित्रकार होता. त्या चित्रकाराला एक मनुष्य नेहमी दर महिन्याला यायचा आणि चित्र सांगायचं की मला एक चित्र मला का पाहिजे आणि तो काढून देतो असायचं. बरेच दिवस झाले त्याला की हा वेगवेगळ्या विषयाचं चित्र घेऊन जात होता. एक दिवस इतका कंटाळा आला त्याला की आता ह्या माणसाला काय द्यायचं, ह्या माणसाला काय द्यायचं, आपण सगळंच झालं. त्याने त्या बोर्डवर ते पोस्टर लावलं आणि ते त्याच्याकडे पाहत राहिला नसता. त्याला वैतागला, पाठ खात होता. शेवटी काय झालं, त्यांनी त्या ह्याच्या पोस्टरवर तुटला आणि त्या थुंके आहे ना त्यांनी 4 वेळा शिकले. त्याचे जे ओघळ आहेत ना, ओघळ प्रत्येकी त्यांनी पाहिलं आणि त्याच्यामध्ये काय झालं, जे पान खाल्लेलं जो आहे ना तो तुकडा म्हणजे हिरवा तुकडा आणि सुपारी त्याच्यामध्ये ते अडकले जास्त. त्या चित्र इतकं सुंदर दिसतं. त्यांनी ज्या चित्राला दरवेळेला जे पैसे देत होता त्याला दुप्पट पैसे देऊन घ्यायला. सांगायचं तात्पर्य काय, हा चित्रकार अशा प्रकारचे असतात. तेव्हा एखादी म्हणजे गोष्ट आपल्याला सांगायचं असेल तो रेघाच्या रूपाने, एक रूपाने, कलाकृतीच्या रूपाने तो सांगत असतो. आणि त्याप्रमाणे आमच्या महेंद्र वाघमारेंनी हा अगदी लहानपणापासूनच त्याचं ते स्वप्न होतं ते तो स्वप्न त्यांनी साकार करत आलेलं आहे. दुसरं प्रदर्शन केल्याबद्दल त्याच्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्याचा पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि चांगल्या कलावरात जावं ही अपेक्षा करतो मी थांबतो. धन्यवाद यादव सर. यानंतर मी पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर माननीय श्री प्रकाशजी मंत्री भाऊ यांना विनंती करेन की त्यांनी या चित्रशिल्प प्रदर्शनाबद्दलचं आपले 2 शब्द व्यक्त करावे. प्रकाशजी मंत्री. आजच्या या स्वयंभू चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आमचे आदरणीय उत्सवजी वाडेकर ठिकाणी, त्याचप्रमाणे पुण्यनगरीमध्ये जे अनेक दानशूर आहेत त्या दानशूरांमध्ये तुमचं अग्रणी नाव घेतलं जातं ते आमचे सहकारी कृष्णवाडी गोयल यादव साहेब आणि खऱ्या अर्थाने त्यांचा आज गौरव केला पाहिजे ते आमचे वाघमारे कुटुंबातले महेश वाघमारे. गेले अनेक वर्ष सातत्याने या गुंडूच्या परिसरामध्ये राहत असताना समाजाची ओळख करून देणारे यांचे वडील साहेबरावजी हे जिल्हा परिषदमध्ये कामाला होते आणि त्या काळामध्ये जिल्हा परिषदमधनं शिक्षण मंडळाची कामं होत होती. मला आठवतं त्या काळामध्ये मी साहेबरावकडे जायचो आणि साहेबराव मोठ्या मनाने जिल्हा परिषदमध्ये
बरोबर ते ॲडमिशनचं काम होऊन जायचं. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने मला समाज दाखवला, समाज काय असतो. आणि या कुटुंबाकडे पाहत असताना यांचे शेवटपणा, चिकाटी आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याचा ध्यास हा निश्चितपणे या महाराष्ट्रांना घेऊन आला. आणि मला खात्री आहे की आज माहिती आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं प्रदर्शन चित्रकार म्हणून, शिल्पकार म्हणून त्यांनी चांगलं काम या ठिकाणी केलेलं उभं केलं आहे. आणि हा घोरपडीचा गौरव आहे असं मी मानतो. कारण घोरपडीमध्ये अनेक कलाकार आहेत, जसे ढोळे कलाकार आहेत, सावंत कलाकार आहेत, वाघमारे कुटुंब कलाकार आहेत, असे अनेक कलाकार. आणि स्वयंभू म्हणण्यामागचा उद्देश हा एकच आहे की काही नसताना फक्त ध्यास आहे त्या गोष्टीचा की मला हे अचीव करायचं आहे. त्या प्रयत्नाचं त्यांनी अचीव केलं ही फार महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक प्रकारचा या ठिकाणी विचार करायला हवा. एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर त्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे, त्याच्या मागं पाठपुरावा केला पाहिजे, त्याच्या मागं चिकाटी ठेवली पाहिजे. हे जे आपल्याला मिळतं आयुष्यामध्ये ते खऱ्या अर्थाने त्याच्या शेवटपर्यंत चिकाटी घेऊन प्रामाणिकपणे त्या गोष्टीची एकरूप राहून या ठिकाणी काम केलं तर तो माणूस यशस्वी होतो. आणि मला असं वाटतं एक चांगलं काम त्यांनी उभं केलं आहे. कुर्बीमध्ये लहानपणापासून मोठं मी पण झालो, ते पण लहानपणापासून मोठे झाले. माझे मित्र नरेश गायकवाड हे माझे वर्गमित्र आहेत. आम्ही एकत्रितपणे शाळा कॉलेज त्या गोष्टी पाहिलेले आहेत. तेव्हा मला आनंद होतो. ते माझ्याकडे आले म्हणजे श्रीकांत भाऊ डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही उपमहापौराला बोलवलं, मी श्रीकांत भाऊ त्यावेळी मी येतो, मी माझे उपमहापौर येतो. आणि मला येण्याचा योग मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचं भविष्यामध्ये खूप काही चांगलं नाव त्यांना मिळो, त्यांच्या हातून चांगल्या प्रकारचं काम घडो अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद प्रकाश भाऊ. आज आपल्या सर्वांमध्ये या चित्रप्रदर्शनामध्ये आज आपल्या सर्वांमध्ये एक ज्येष्ठ चित्रकार उपस्थित आहेत. तर मी फाईन आर्टतर्फे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी विनंती करतो. मी उपमहापौर साहेबांना विनंती करेन की पुण्यातील ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी सर यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करा. मुरली लाहोटी सर. लाहोटी सर हे प्रदर्शन सुरू होण्याच्या आधीपासून या हॉलमध्ये आलेले आहेत. धन्यवाद सर. यानंतर मी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकुमारजी गोयल सरांना विनंती करेन की त्यांनी या आजच्या चित्रशिल्प प्रदर्शनाबद्दल आपले विचार व्यक्त करावे. गोयल सर. नमस्कार. आज चांगला योगायोग आहे. दोन महापौर आपल्याकडे आहेत, एक आजी एक माझी. मला वाटतं मैदानाची नाती होणार दोन वापर सापडत नाही, एखादं सापडतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हा ते 3 झाले असते, सिद्धार्थ देण्याचे 3 झाले असते, बरोबर आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र आणि पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम उपमहापौर परशुरामजी वाडेकर साहेब, माझे मित्र आणि माजी उपमहापौर प्रकाशजी मंत्री यादव साहेब, ज्यांच्या प्रेमापोटी आपण इथे जमलो ते महेंद्रजी वाघमारे. जेव्हा एखादा कलाकार रंग आणि दगडात आत्मा ओततो तेव्हा ती केवळ कला नसते, ते एक जगणं असतं असं माझं मत आहे. आज पुण्यातील या पवित्र बालगंधर्व कलादारात येणं हे माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. इथं आल्यावर मन शांत होतं, विचार खोल होतात आणि मला वाटतं हीच कलेची ताकद आहे. स्वयंभू हे नाव किती अर्थपूर्ण आहे. जे स्वतःच उगवतं, स्वतःच पहरतं, ज्याला कोणाची प्रतीक्षा नसते. खरा कलाही असाच असतो, आतून उमलतो, आतून बोलतो. त्यातले महेंद्रभाई आपण आहात असं माझं मत आहे. कारण स्वयंभूचं आतून बोलतो. महेंद्रजी ही दुसरी कला एकल प्रदर्शनी आहे, म्हणजे ते थांबलेले आहे ते वाढत आहे. पहिली झाली आता दुसरी आहे आणि हेच एका सच्च्या कलाकाराचं लक्षण आहे असं मला वाटतं. कोल्हापूरने नेहमीच शिक्षण, संस्कृती आणि कलेला प्रोत्साहन दिलं आहे.
कारण आम्हाला विश्वास आहे जो समाज कला जगवतो तो समाज जिवंत असतो. आज मेहंदीसारखे कलाकार जेव्हा त्यांचं काम जगापुढे मांडतात तेव्हा पुण्याची सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध होते. या प्रदर्शनाला पुणेकरांनी मनापासून भेट द्यावी असं मी आग्रहाने सांगतो. मैत्री तुमच्या आम्ही जेव्हा प्रदर्शन बघत होतो देखून बघत होतो तेव्हा तुमच्या प्रत्येक चित्रात प्रत्येक शिल्पात एक कथा आहे. जसं तुम्ही सांगितलं हे मला कसं सुचलं ते मला कसं सुचलं त्यामुळे प्रत्येक शिल्प आणि चित्र ती एक कथा आहे, एक भावना आहे. आज हे कलाकार तुमच्या स्वप्नांनी भरलेलं आहे. तुम्ही जी स्वप्न पाहिली त्याप्रमाणे चित्र काढली त्या स्वप्नांनी भरलं आहे. हे पाहताना मला खूप आनंद वाटते. तुम्ही थांबू नका, पुढे जात राहा. तिसरी, चौथी, पाचवी प्रदर्शन या पुढच्या काळात नक्की करा. आमचं नक्की कौतुक करा. संजय वाघमारे आणि कुशल महेंद्र वाघमारे या प्रदर्शन आयोजन केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. फाईन आर्ट्स स्टुडिओच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार आणि मला या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. माझं बरोबर थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद गोयल सर, आपले खूप खूप आभार. आता नुकतेच आपल्या या प्रदर्शनामध्ये एक प्रमुख अतिथी यांचं आगमन झालेलं आहे. माननीय आयुष्यमती वृषाली रणधीर या फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या तसेच नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या आहेत. मी माननीय गोयल सरांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्राध्यापिका डॉक्टर वृषाली रणधीर यांचं स्वागत करावं. नमस्कार. जगाला शांतीचा संदेश देणारे ज्यांनी अत्यधिक भाव स्वयंप्रकाशित व्हा असा संदेश दिला ते तथागत भगवान बुद्ध, तसेच संत कबीर, छत्रपती रयतेकराजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिमान ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज स्वयंभू या चित्र प्रदर्शनामध्ये प्रमुख ज्यांच्या शुभास्ते चित्र आणि सगळ्या मूर्त्या या ठिकाणी आपल्या समोर ठेवल्यात ते आदरणीय महेंद्र वाघमारे सर, तसेच आमचे मार्गदर्शक कृष्णकुमारजी गोयल सर, माजी उपमहापौर आदरणीय प्रकाशजी मंत्री सर, तसेच आदरणीय यादव सर, चित्रकार या ठिकाणी मुरली सर आलेले आहेत, तसेच डॉक्टर वृषाली ताई रणधीर आणि सर्वच आदरणीय वाघमारे साहेबांचे सर्व मित्र परिवार, बंधू आणि भगिनींना. खरं नाही, माझी तब्येत ठीक नाहीये. मी सकाळी येणारच नव्हतो, परंतु वाघमारे साहेब आणि गायकवाड ना ते भाऊच आहे. हा, वाघमारे हे माझ्याकडे 2 वेळा आले की तुम्ही आलं पाहिजे आणि खूप आग्रह होता आणि माझी आज खरंच तब्येत ठीक नाही आणि मी म्हणलं ठीक आहे आपण गेलं पाहिजे नाही का. इथं आलो तर मला बरं वाटलं. सगळ्यांची भेट झाली, सगळे भेटले आणि बऱ्याच दिवसांनी भेटले सगळे. तो एक आनंद या कार्यक्रमानिमित्ताने नक्की झालेला आहे. या चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कधी डिग्री घेतली नाही, ज्यांनी कुठे अभ्यास केला नाही किंवा कुठल्या कॉलेजला गेलं नाही, पण त्यांनी ही सगळी चित्र काढलेली आहेत, या मूर्त्या बनवल्या आहेत. हे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो की माणूस शिक्षण नाही परंतु कॉलेजला गेले नाही
पण मनामध्ये जिद्द चिकाटी अशी ठेवली की नाही हे करायचं आपल्याला, तर माणूस करू शकतो. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसानी जर जिद्द बाळगली की नाही हे मला करायचंय, तर कुठली गोष्ट अशक्य नाही, हे आदरणीय वाघमारे साहेबांच्या या चित्रकला प्रदर्शनातून दिसतंय. आणि म्हणून प्रत्येकाने जर ठरवलं की नाही हे मला करायचंय, आपण करू शकतो. प्रत्येकाच्या अंगामध्ये काहीतरी कला असते आणि काहीतरी त्याच्यामध्ये गुण असतात, फक्त त्याला वाव देण्याची आवश्यकता असते. आणि त्या माध्यमातून वाघमारे साहेबांनी ही अनेक वर्ष ही जी चित्र काढलेली आहेत, ही एक जिवंत चित्र काढलेली दिसतात. या देशामध्ये राजा रवी वर्मा होऊन गेले की ज्यांनी या चित्रकलेला एक मोठं महत्व प्राप्त करून दिलं. राजा रवी वर्मानी जे चित्र काढलेले आहेत ते चित्र तुम्हाला आज जागोजागी दिसतात. मग त्या काळातल्या व्यवस्थेच्या संदर्भात असतील किंवा देवदेवताबद्दल असतील किंवा नंतर रामायणाचे असतील, ही चित्र राजा रवी वर्माने हे केलेले आहेत. आणि लोणावळ्यामध्ये त्यांचा स्टुडिओ सुद्धा होता आणि राजा रवी वर्माचे चित्र हे खूप प्रसिद्ध चित्र होते आणि जिवंत चित्र असायचे. आणि म्हणून या ठिकाणी या चित्रकलेची जी परंपरा आहे ही तथागत गौतम बुद्धांच्या लेण्यामध्ये तुम्हाला दिसतं. की बुद्धा अजंठा वेरूळमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला वर अशी टेरेसवर त्यांच्या छतावर चित्र दिसतात आणि एवढी रेखीव काढलेली चित्र आहेत ते आजही तुम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून त्या काळामध्ये हे ज्या लेण्या कोरल्या जात होत्या, ह्या ज्या मूर्त्या कोरल्या जात होत्या, कुठलीही कला नाहीये, कुठली साधनं नाहीये, कुठलीही शस्त्र नाहीये, परंतु त्यावेळेस कुठले खडी वाहून न्यायला किंवा आता मशिनरी आहेत, तसली कुठली व्यवस्था नसताना एवढ्या मोठ्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. भारतामध्ये आणि पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त लेण्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला आपल्याला दिसतील. हे जे चित्र काढण्याची त्यावेळेची धमक होती, ही जी मूर्त्या कोरण्याची करेक्ट मूर्त्या कोरल्या जायच्या नाही का. आणि त्यांनी तो जो इतिहास त्या काळामध्ये अजंठा वेरूळमध्ये निर्माण झाला असेल, कारल्यामध्ये झाला असेल, तो हजारो वर्ष आपल्या डोळ्यासमोर दिसतो की ही कला किती वर्षापासूनची आहे, त्याच्यामध्ये किती हा जिवंतपणा आहे. हे ज्या मोठ्या मोठ्या मंदिरं दिसतात, ते वैभव दिसतात, त्याच्या कलाकृती दिसतात, हा मानवी आयुष्यातला एक मोठा कलाकार त्यांनी ह्या बनवलेल्या आहेत. नाही कुठल्या मशिनरीने नाही बनवत. आता मशिनरी आल्यात, आता साधनं आल्यात, आता काही गरज नाही, कॅम्प्युटर मध्ये टाकलं तर सगळं होऊन जातं नाही का. AI आले, AI मध्ये आता फोटो बनवतात नाही का, कोणाचंही चित्र आता लगेच बनवलं जातं. परंतु त्या काळामध्ये हाताने एखाद्या चित्रामध्ये जिवंतपणा आणणं. मी माझ्या आईचं चित्र जिवंत असताना बनवलं आणि एक चित्रकार आहे ताजनेकर आणि तो हे मंडई गणपतीचं अनेक वर्ष देखावे करतो तो नाही का. तर तो आमच्याकडे बुपडीमध्ये माझ्या घरासमोर त्याचा एक स्टुडिओ आहे, त्यांनी मूर्त्या वगैरे पेंटिंग. मी त्याला म्हणलं माझ्या आईचं चित्र बनव. त्यांनी बनवलं एक 6-7 फुटाचं चित्र नाही का. आणि काम करत असताना मला दाखवलंच नाही. मला त्याने एक दिवशी फोन केला, मी खूप कामात बिझी होतो आणि मला त्याने असं व्हिडिओ कॉल केला आणि अचानक म्हणलं हे बघ. तर माझ्या आईचं चित्र त्यांनी अजून पूर्णही नव्हतं परंतु बऱ्यापैकी त्यांनी काढलेलं होतं. मी पटकन म्हणलं अरे तू आई इकडं काय करतेस, म्हणजे असं जे त्यांनी मला सांगितलं नाही मी तुझ्या घरी आलोय किंवा मी हे चित्र काढतोय, असं पटकन दाखवलं. मी म्हणलं आई तू काय करतो याच्याबरोबर, तू कशाला इकडं आली नाही का, आता तू काय करतो माझ्या आईबरोबर, असं मी त्याला 2-3 शब्द बोललो. तो म्हणला हे आईचा फोटो मी काढतोय, माझ्या त्या आईच्या फोटो बरोबर मी माझा फोटो काढलाय तुला दाखवण्यासाठी. पण काही क्षणासाठी त्या चित्रामध्ये माझी आई मला जिवंत दिसली. आणि म्हणून चित्रामध्ये माणूस आपलं आयुष्य टाकतो, मन टाकतो, हृदय टाकतो, कष्ट टाकतो. हे चित्र सहज बनत नाहीये, शक्य नाहीये, कोणालाही बनवणं शक्य नाही. म्हणजे चित्र देखील बोलायला लागतात, मूर्त्या देखील बोलायला लागतात, कारण की त्यामध्ये माणसाने त्याच्यामध्ये जिवंतपणा आणलेला असतो. दगडामध्ये जिवंतपणा आणणं ही माणसाने केलेली श्रद्धा असते. देव दगड बोलत नाही, पण दगडामध्ये ज्या श्रद्धेने बनवलेली असते चित्र किंवा दगड
ती माणसं त्यातून बोलत असतात, ती श्रद्धा असते नाही का. आणि मला वाटतंय की आदरणीय वाघमारे साहेबांनी जी काही चित्र निर्मित केलेली आहेत, जी काही वैभव त्यांनी हे या निमित्ताने केलंय, ते आयुष्यभर ते जिवंत राहणार आहे. आता मी काही मूर्त्या बघत होतो की मंत्री साहेबाची मूर्ती हुबेहूब मला वाटली. मी पटकन म्हणलं अरे किती छान बनवलं. म्हणजे हृदयातला एक ठोका असतो की तो लगेच साक्षी देतो, अरे काय छान, म्हणजे एकदम बरं. हा जो मनातून एक उद्रेक निघतो किंवा शुभेच्छाचं हे निघतं, तर ते या कलेतून निघतं नाही का. म्हणून माणसाला देखील मूर्तीमध्ये जिवंत ठेवण्याची कला आदरणीय वाघमारे साहेबांच्या हातामध्ये, आणि त्यांनी ती कला या निमित्ताने जोपासलेली आहे. त्यामुळं त्यांचे जे चित्र आहेत, त्यांनी जे केलेलं काम आहे ते अजरामर राहणार आहे. माणूस आयुष्यामध्ये सकाळी उठेल, या काम करेल, तो त्याच्या श्वासाचाही मालक नाही. मी माझ्या श्वासाचा मालक नाहीये. मी एक मिनिट सुद्धा मी माझ्या श्वासाचा मालक नाहीये. कुणी जर असं म्हणत असेल की नाही तू दीर्घ आयुष्य जगेल, तुला लय आयुष्य आहे, आणि मी सांगतो भविष्यकाळ नाही तुला लय आयुष्य असणार आहे, मी तर असे सगळे फेक लोक आहेत, खराब बाबासारखे काय. असे कोणाला दीर्घ आयुष्य नसतं. माणूस क्षणाक्षणात तो मृत्यूशी झगडत असतो. कोण ऍक्सिडेंटनी जातो, कोण हृदयविकाराच्या झटक्यानं जातो, कोणी काही बी जातं, कोण लहानपणी जातं, कोण वयोवृद्धानं जातं. आणि म्हणून मृत्यू हा अटळ आहे. आणि जर मृत्यू अटळ आहे, हे जर खरी गोष्ट आहे, तर मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसाचं जीवनाचं मूल्य किती वर्ष आहे मला माहित नाही का. कुणी सांगू शकत नाही का. प्रत्येकाला मृत्यू आहे, आणि जर मृत्यू प्रत्येकाला आहे असं जर खरं असेल, तर माणसाने कसं जगलं पाहिजे ते वाघमारे साहेबांनी एखादी कला, म्हणजे नंतर तुम्ही मृत्यू नंतर सुद्धा अनेक वर्ष या चित्रामधून तुम्ही जिवंत राहणार काय, या मूर्तीमधून जिवंत राहणार. आणि म्हणून मी मागाशी म्हणलो त्याचं कारणच असं आहे की आज मी उपमहापौर आहे. आज काय मी जे काम करणार आहे, जे मी काम करणार ते भविष्यात ते लोकांनी म्हणलं मला अरे हे काम केलंय, आणि हे काम प्राध्यापिका मॅडमने त्या काळात जे काम, अरे किती छान काम केलं. ते ह्या ज्या आठवणी असतात, सरांनी बिल्डिंगवर, अरे या सरांनी बिल्डिंग, या शहरातलं वैभव वाढ, हे जे काम प्रत्येकामध्ये एक कला असते आणि प्रत्येकामध्ये हे गुण असतात नाही का. ते गुण जर तुम्ही स्वतःला पुढे करून त्याच्यामध्ये जरा गोडवा दिला किंवा त्याला वाट लावली, तर नक्कीच प्रत्येक माणूस काय ना काय करू शकतो असं मला मनापासून वाटतं. तर मी या ठिकाणी आदरणीय वाघमारे साहेबांनी या ठिकाणी खूप छान, त्यांचे जुने मित्र आलेले आहेत, सगळे जवळचे नातेवाईक आलेले आहेत. खूप आनंद वाटतो की आपण आपल्या कलेचं प्रदर्शन भरतो आणि नागरिक त्याला शुभेच्छा देतात. पुन्हा एकदा जगण्याची उमेद होते, आणि पुन्हा एकदा लढण्याची उमेद होते या वयामध्ये, आणि पुन्हा एकदा काहीतरी अजून एक चित्र काढावं अशी उमेद निर्माण होते. आणि नक्की ही उमेद पुन्हा त्यांच्यामध्ये निर्माण हो, आणि अनेक चित्र त्यांनी काढाव्यात, अनेक मूर्त्या त्यांनी निर्मित कराव्यात, अशा पद्धतीच्या शुभेच्छा पुणे महापालिकेचा उपमहापौर म्हणून त्यांना, पुणे शहराच्या वतीने त्यांना मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.